काही वर्षांपूर्वी गणपती दूध पितो अशी बातमी आली आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींपासून अगदी दिग्गज गणपतीला दूध पाजण्यासाठी पुढे सरसावले। आणि आता मात्र सोलापुरातल्या एका गावामध्ये चक्क देवाची मूर्ती प्रकट झालेली आहे असा दावा ग्रामस्थांनी केलेला आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी हा दावा केलेला आहे। नेमकं काय घडतंय गावामध्ये पाहूयात याच संदर्भातला माझाचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। भली मोठी पंगत, स्वयंपाकाची लगबग, भाविकांची गर्दी आणि एवढं कमी म्हणून की काय, सोबतीला भजन आणि कीर्तन सुद्धा। हा भक्ती भावनेचा सोहळा आहे सोलापूर जिल्ह्यातील बोरे गावात। या सोहळ्याचं कारण म्हणजे या गावातील बिरोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दगडामधून प्रत्यक्ष देवाची मूर्ती अवतरलीये अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे आणि त्या आनंदात हा सोहळा रंगलाय। सकाळी आम्ही 9 वाजता पूजा करताना 4-5 चौघजण पंचकमिटी होता। ते पंचकमिटी सगळं आम्ही पूजा करताना आपोआप बाहेर पडलो। मी म्हणलो असं होलंय कसं करायचं, का होत नाही काय झालं तर आम्ही पंचकमिटी आहे सगळं बघून घेतो, तुम्ही पूजा करा। बिरलिंगेश्वर किंवा बिरोबा हे बोरेगावचं ग्रामदैवत। पूर्वी एका दगडाला शेंदूर फासलेल्या अवस्थेत इथे देव होता। बिरोबावर गावकऱ्यांची अपार श्रद्धा आहे। वर्षानुवर्ष गावकरी बिरोबाची पूजा अर्चा करतात। ग्रामस्थांच्या भक्तीला भारून देव साक्षात प्रकट झाला असा दावा ग्रामस्थांनी केलाय। आता त्याला नंतर ते देवाचं पूजा करून अभिषेक करून यात्रा केलं। हे समजा तुम्हाला काय वाटतं कशामुळे झालं असेल? हे साक्षात देवा त्याचं ह्याच्यासाठी झालेलं आहे ते साहेब। म्हणजे काय तुम्ही गावाने भक्ती केल्यासाठी भक्ती भरपूर केला ना, गावचं लोक समजा भक्ती त्याच्यावर ठेवल्यामुळं त्यांना दाखवून दिला बाबा मी हा होतो म्हणून। बोरेगावच्या लोकांना बिरोबांचा साक्षात्कार झाल्यानंतर पंचक्रोशीतून भाविकांनी गर्दी केली। इतर गावातील पालख्याही बिरोबाच्या मंदिरात आल्या आणि मग गावाला जत्रेचं रूप आलं। सगळे बघितले की लोक आसपासचे सगळं शेजारी गावचे आश्चर्य झाले सर। एकदम आम्ही सगळे म्हणजे आश्चर्यचकितून सर एकदम जत्रा चालू झाला सर। म्हणजे 7 गावचे पालख्या जमा केल्या। देवाचं देव प्रकट होताना आम्हाला माहिती होतं ते देवाचे कार्यक्रम काढले होते। कार्यक्रम काढताना सर्व मिळून देव हे करण्यासाठी देवाचं जत्रा करण्यासाठी सर्व गोळा झालाय। बिरोबा हे धनगर समाजाचं आराध्य दैवत आहे। बोरेगावचं हे मंदिर 300 वर्षांपूर्वींचं असावं असा अंदाज आहे। पण देवांचं हे असं प्रकट होणं खरं आहे की खोटं हे देवच जाणो। बोरेगावामध्ये देव प्रकटल्याची ही घटना जेवढी आश्चर्यकारक आहे तेवढीच ती अविश्वसनीय सुद्धा वाटते। कारण वैज्ञानिक चिकित्सेच्या कसोटीवरती ही गोष्ट कोणालाही मान्य होणार नाही। पण हा सगळा श्रद्धा आणि भक्तीचा खेळ आहे। एकंदरीतच काय, देव अवतरल्याचा आनंद गावामध्ये पसरलाय आणि गाव भक्तिरसामध्ये न्हावून निघालंय। हेच या घटनेचं वास्तव आहे। अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर। तर भक्तांच्या हाकेला देव धावून येतो असं म्हणतात आणि बोरेगावमध्ये भक्तांची ही श्रद्धा आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बिरोबा इथे प्रकट झालेत।